तर या पहलगाम हल्ल्यानंतर ISI आणि पर्यायानं पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तोयबाचं साटलोटं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या सैफुल्लानं फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकिस्तानच्या काही जवानांना कथितरित्या मार्गदर्शन केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यासाठी जेव्हा सैफुल्ला पाकिस्तानमधल्या एका लष्करी कॅम्पमध्ये गेला तेव्हा कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्याचं स्वागत केल्याची देखील माहिती आहे. इथे एक बाब अधोरेखित केली पाहिजे ती म्हणजे पाकिस्तानातील सर्व दहशतवादी संघटना या ISIच्या आदेशानंच काम करत असतात असं अनेक संरक्षण तज्ज्ञ सांगतात. या सर्व संघटनांच्या आर्थिक नाड्या ISIच्या हातात असल्यामुळे त्यांना ISIचं ऐकावंच लागतं आणि म्हणूनच या हल्ल्यांपासून पाकिस्तानी सरकार आपले हात झटकू शकत नाही असंही तज्ज्ञ सांगतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.